नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज जो व्हिडिओ करतोय आपण एक नवीन सदर सुरू करतोय. त्या संदर्भात म्हटलं तुम्हाला मी नेहमीप्रमाणे कुठलाही सदर सुरू करण्याच्या आधी तुम्हाला मी सांगत असतो, त्याबद्दल थोडंसं बोलत असतो. तर असा आजचा व्हिडिओ आहे. नवीन सदर जे आहे त्याचं नाव आहे एका लेखकाने फाडलेली काही पाने. आता तुम्ही असं म्हणाल की एका लेखकाने फाडलेली काही पाने, लेखकाला जर ती नकोशी झाली असतील तर ती आम्ही तरी का ऐकावी? मला असं वाटतं ना की प्रत्येक लेखक हा एका चौकटीत राहून लिहत असतो. तो जेव्हा ते पूर्णत्वाला नेतो त्याचं लिखाण किंवा ते छापायला देतो तेव्हा ती एक चौकट तयार झालेली असते. त्याला माहित असतं की आपण एक सारखी कितीही पुरोगामी विचारांचा असो, त्याला पुरोगामीपणाची पण एक चौकट असते. तो जे फाडून फेकतो ना ते त्या चौकट मोडणारं असं मला वाटतं. कारण त्याला असं वाटतं की हे जे लिहिलंय ते पुरोगामी विचार करणारा जर लेखक असेल तर त्याला वाटतं माझ्या हातून हे जे लिहिलं गेलंय ते पुरोगामी विचार करणाऱ्यांनाही कदाचित आवडणार नाही, मी थोडं आणखी कक्षा रुंदावून बोलतोय की काय. किंवा जे परंपरागत सनातन लिहिणारे असतात त्यांना थोडंसं वाटतं की आपण सनातन विचारांच्या थोडेसे विरोधात जाऊन ह्या पानावर जे काय आता लिहिलंय ते लिहिलंय की काय. मग ते पान ते फाडून फेकून देतात. तर मी अशी कल्पना केली की एका लेखकाचा आपण पाठपुरावा करतोय आणि त्या लेखकाने फाडून फेकून दिलेली पानं ती आपल्याला जर सापडली तर ती काय असतील, या अनुषंगाने मी हे लिहिलं. एका लेखकाने फाडून टाकलेली पाने. एका लेखकाने फाडलेली पाने. त्याच्या डायरीतली असतील, कुठलीही असतील, त्याने जे काही लिहिलंय ते त्याला त्या लिखाणाला कचऱ्याची टोपली दाखवावी लागली. तर नेमकी ती पानं काय असतील ती मी माझ्या कल्पनेतून अर्थात ती मी लिहिणार आहे. तो एक लेखक मी इमॅजिन करणार आहे. ती अर्थातच माझी नसणार आहे का की मी फाडून फेकलेली पानं मला फाडून फेकावीशी वाटतात ती पानं मी तुम्हाला वाचून दाखवतो. नाही, मी एक लेखक इमॅजिन केलाय की तो लेखकी आणि त्याचं आगापीच्या काही नसणार. त्या पानांची ती पानं पण असतील ते असा एखादा तुकडाच येऊन जाईल. ते आता तुम्ही शोधायचं त्याचं इंटरप्रिटेशन, त्याचे बिटवीन द लाईन्स, बिहाइंड द लाईन्स, ते काय म्हणायचं लेखकाला, हा संदर्भ कुठला घेतलाय. मी स्पून फिडिंग करणार नाही या सदरामध्ये. ते कदाचित एखाद्या एपिसोडमध्ये फक्त 3च ओळी असतील. कारण असं होतं ना कधी कधी की एखादा लिहायला बसतो, 3-4 ओळी लिहितो आणि त्याला वाटतं हे बरोबर नाही, फाडतो, फेकून देतो. एक्झॅक्टली ते उचललं आणि तुमच्यापर्यंत आणून पोहोचवलं असं समजा हवं तर. एका लेखकाने फाडलेली पाने ही नवीन सदर आपण सुरू करतोय. मजा येणार आहे. काही पानं लिहून झालेली आहेत त्या इमॅजिनेशन मध्ये की लेखक हे लिहून फाडून फेकून देईल का, त्याला तो सर्वस्वी लेखक जबाबदार आहे. बरं, मी त्याचा लेखक आहे. डोक्यावरून जातोय का? बघा ना सदर, बघा, मजा येईल तुम्हाला. एका लेखकाने फाडलेली पाने लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतो. तोपर्यंत आपली बाकीचे मुद्दे आहेतच चालू. वेगाबॉन्ड आहे, हे पुस्तक तुम्ही वाचलत का हे सदर आहे. माझा आवडता सिनेमा आहे. शॉर्ट फिल्म्स असतात अधूनमधून. त्याशिवाय स्मिता पाटीलांचं एक वेगळं सेगमेंट आहे की ज्याच्यात मी स्मिता पाटील यांच्या सिनेमांबद्दल बोलतो. कविता आहेत माझ्या ताऊन सुलाखून अंतर्गत मी माझ्या कविता अपलोड करत असतो. असं भरमसाठ काय 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 आपण सुरू करून ठेवलेलं आहे ब्लॉगवरती आणि ते नित्य नेमाने आतापर्यंत तरी चालू आहे. त्याची आता नवीन भर, एका लेखकाने फाडलेली पाने. त्याला का फाडावीशी वाटली आणि वगैरे त्याचं आपण काहीच कारण मीमांसा शोधणार नाही. फक्त जस्ट त्याने काय फाडलं बरं हे, तर ते मी तुमच्या भेटीला आणणार आहे. ते तुकडे असतील, त्याला आगापिछा नसेल, ते संदर्भ तुम्ही लावायचे. लवकरच सुरू करूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, काळजी घ्या, बाय.
सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात फिरणाऱ्या त्या राजेशाही वाहनावर कुणी बरं फेकले आपल्या तुटक्या वाहना? लाचार लवचिकतेच्या या काळात कुणाचा बरं हा ताठकणा? सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात फिरणाऱ्या त्या राजेशाही वाहनावर कुणी बरं फेकले आपल्या तुटक्या वाहना? लाचार लवचिकतेच्या या काळात कुणाचा बरं हा ताठकणा? हे लिहावं का? हे असलं काही लिहिणं म्हणजे सत्ताधीश आपल्याला देशद्रोही ठरवायला मोकळे झाले. त्यामुळे हे पान फाडून टाकलेलं बरं. प्रतिभा संपन्न माणसांमध्ये अवगुण ठासून भरलेले असतात. असं का? की त्यांच्यातल्या त्या अवगुणांमुळेच त्यांच्यातली प्रतिभा जागृत होते, अखंड धगधगत राहते किंवा उत्तरोत्तर आणखी प्रज्वलित होत जाते. सो कॉल्ड निष्क्रिय गुणी समाजाच्या नजरेत प्रतिभा संपन्न माणूस नेहमीच अवगुणी ठरतो. हे पान लिहावं की फाडून टाकावं? हा, कारण आपले सो कॉल्ड क्रिएटिव्ह प्रतिभा संपन्न अवगुणी मित्र जो काय सभ्यतेचा बुरखा पांघरून फिरतात ते रागावतील आपल्यावर, हे असलं काही आपण लिहिलंय हे वाचल्यावर. त्यामुळे हे पान फाडून फेकलेलंच बरं.
हे पाशवी बहुमत पाहून बऱ्याच लोकांच्या मनात निरनिराळे प्रश्न उभे राहत आहेत. हे यश नेमकं कोणामुळे? लाडक्या बहिणीमुळे, बटेंगे तो कटेंगेच्या प्रचारामुळे, विकल्या गेलेल्या मतदारांमुळे, निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणामुळे, की त्यांच्या लाडक्या ईव्हीएम मशीनमुळे? लोकांच्या मनात निरनिराळे प्रश्न उभे राहत आहेत. हे पाशवी बहुमत नेमकं कोणामुळे? लोकांच्या मनात काय चाललंय ते आता लेखक कवींनी मांडणं खरं तर बंद केलं पाहिजे. कारण लोक आयत्या वेळेस पलटतात. मग लेखक कवींनी काय करायचं? ना त्यांना राजाश्रय ना लोकाश्रय. धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. खर तर आता लेखकांनीही फुलापानांच्या कविता लिहून आपलं आयुष्य सजवायला हवं. राजकारण गेलं चुलीत. लोकांना शहाणं करण्याचा मक्ता का घ्यावा कवींनी, लेखकांनी? जे आपल्याला कळतं, जे कवींना कळतं, जे लेखकांना कळतं, ते सामान्य मतदारांना कळत नाही. ते कळून न कळल्यासारखे वागतायत. त्याचं काय करणार आहेत लेखक कवी? त्यामुळे आता लेखक कवींनी या भानगडीत पडूच नाही. साला फुलापानांच्या कविता लिहून आपलं आयुष्य छान गोड गुलाबी करावं. चुलीत गेलं ते राजकारण. राजकारण म्हणजे गजकरण. हे आता आपण लिहून काय उपयोग आहे? यश नेमकं कोणामुळे? लाडक्या बहिणीमुळे, बटेंगे तो कटेंगेच्या प्रचारामुळे, विकल्या गेलेल्या मतदारांमुळे, निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणामुळे, की त्यांच्या लाडक्या ईव्हीएम मशीनमुळे? हे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत. हे आपण लिहून काय उपयोग आहे? हे असली पानं साला फाडूनच टाकलेली बरी. राजकारण गेलं चुलीत. राजकारण म्हणजे गजकारण. हे स्वतःशी ठरवायचं आणि बस. पाना फुलांच्या कविता लिहायच्या, बस झालं. प्रबोधन वगैरे एकटे पडू आपण. ना लोकाश्रय ना राजाश्रय. सामान्य मतदार सहज विकले जात असतील, नीतिमत्ता आता शिल्लकच राहणार नसेल राजकारणात, तर काय बोलायचंय त्यावर? दंडेलशाहीच काय करणार आहोत आपण? दंडेलशाहीचा बाहुबलींचा सामना पेनाने करणार आहोत का? नको. ही असली पानं साला फेकून दिलेलीच बरी. कवींनी, लेखकांनी काय मक्ता घेतलाय का तुम्हाला सुधारण्याचा? तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला सुधारता सुधारता कवींनी, लेखकांनी आपल्या आयुष्यावर तुळशीपत्र ठेवायचं आणि तुम्ही ऐका वेळेस पलटी मारायची. काही नाही. आता कवींनी, लेखकांनी, पुरोगामी विचारांच्या कवी लेखकांनी गोड गुलाबी स्वप्नच दाखवावीत लोकांना आणि फुलापानांच्या कविता लिहून आयुष्य सजवावं आपलं. बास. ज्यांच्यासाठी, ज्या सामान्य लोकांसाठी कवी, लेखक आवाज उठवतात, व्यवस्थेला प्रश्न विचारतात, जाब विचारतात, तेच मतदानाच्या आदल्या दिवशी विकले जाणार असतील,
तर सगळं वाया आहे ना. ही असली पानं साला फाडून फेकलेलीच बरी. सामान्य मतदारांच्या आयुष्यावर बुलडोजर फिरवणारे भ्रष्ट राजकारणी गेले गध्याच्या. काय भरा रिकाम्या जागा भरा. कुठे गेले गध्याच्या. यस एक्झॅक्ट. कवींनी लेखकांनी काय मक्ता घेतलाय का आपल्या आयुष्यावर तुळशीपत्र ठेवून आपल्या आयुष्याची वाट लावून घेण्याचा. वाहत्या नदीचे गटार करून विकासाची आरोळी ठोकणारे सत्ताधारी आणि त्या गटार गंगेत डुबक्या मारून आध्यात्मिक आनंदाची मजा लुटणारे आपण सारे एकाच माळेचे मणी. खर तर आपण सारे एकाच नाण्याच्या दोन बाजू, परस्पर विरोधी. चांगलं लिहून झालंय, पण हे सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या अंधभक्तांना आवडणार नाही. उगाच त्यांचा रोष पत्करण्यात काही अर्थ नाही. कारण हे वाहत्या नदीचे गटार करून विकासाची आरोळी ठोकणारे सत्ताधारी हे सत्ताधाऱ्यांना आवडणार नाही. आणि त्या गटार गंगेत डुबक्या मारून आध्यात्मिक आनंदाची मजा लुटणारे आपण सारे एकाच माळेचे मणी असं म्हटलेलं अंधभक्तांना आवडणार नाही. खर तर आपण सारे एकाच नाण्याच्या दोन बाजू, परस्पर विरोधी. उगाच कोणाच्या तरी भावना दुखावणार असतील तर हे असलं लिहाच का. त्यापेक्षा हे असलं न लिहिलेलं बरं. हे पान फाडून टाकलेलं बरं. अशी किती किती पानं फाडायची. चला डिवाइड अँड रूल ही ब्रिटिशांची नीती त्यांनीही अवलंबली. देशभर हिंदू मुस्लिम धार्मिक तेढ यशस्वीपणे निर्माण केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा जातीपातीत भांडणे लावून देण्याकडे वळवला. त्यातही ते यशस्वी झाले.
मग त्यांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडणे लावून दिली. येस. डिवाइड अँड रूल ही ब्रिटिशांची नीती त्यांनीही अवलंबली. देशभर हिंदू मुस्लिम धार्मिक तेढ यशस्वीपणे निर्माण केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा जातीपातीत भांडणे लावून देण्याकडे वळवला. त्यातही ते यशस्वी झाले. मग राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी भांडणे लावून दिली. सनातनी आणि पुरोगामी यांच्यातला निखाराही फुलवत ठेवला त्यांनी. स्त्री पुरुषांमधले वादही विकोपाला नेले त्यांनी. तरीही अबाधित असलेला जनतेतला उरला सुरला एकोपा त्यांच्या डोळ्यात खुपत होता. मग त्यांनी जनतेतला उरला सुरला एकोपा मिटवून टाकण्यासाठी मदतीला घेतले हरिण, हत्ती, कासव, मासे इत्यादी. शांतीचं प्रतीक मानल्या गेलेल्या कबुतराला हाताशी धरून जैन आणि हिंदू धर्मियांमध्येही भांडणं लावून दिली त्यांनी. कुत्रा, मांजर, कावळे, चिमण्या, पाली, झुरळ यांचाही नंबर लागेल उद्या किंवा परवा कदाचित. वसुधैव कुटुंबकमचा नारा देत देश तोडणाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी कुटुंब फोडली, राजकीय पक्ष फोडले, लोकशाहीला सुळावर चढवून ठोकशाहीचे स्वागत केले. वसुधैव कुटुंबकम म्हणत चिखलात उगवलेले हे मेंदू आपल्या कुटुंबावरच उलटले आणि शेणा मुताचे महात्म्य गात गात अवघे चिखलमय झाले. खर तर लिहून चांगलं झालंय, पण हे ऐकून कुठला राजकीय पक्ष भडकेल हे वेगळं सांगायला नको. उगाच कशाला रोष पत्करा त्या राजकीय पक्षाचा. त्यापेक्षा ही पानं फाडून टाकलेली बरी. कशाला उगाच, बरं चाललंय आपलं आयुष्य, त्यात उगाच कोणाचा रोष पत्करून अडचणी निर्माण करणं बरं नाही. हे असलं लिखाण फाडलेलंच बरं. साला ह्या भीतीने गांडू बनवला आपल्याला. गांडू लेखक. लिहायचं, फाडायचं. आईला